नात्याच्या गोष्टीचे 10 भाग झाले. त्यात आपण ऐकलं की प्रेम, आदर, जाणीव, स्पेस, विश्वास, एम्पथी हे पैलू प्रत्येक नात्याला खुलवत असतात. माणसं वेगवेगळ्या धाटणीची असतात, त्यामुळे गिव्ह अँड टेकचं ट्रान्झॅक्शन पण वेगळं असतं. नातं चांगलं असण्यासाठी नात्यात काय हवं हे आपण बोललो, पण नात्यात हे हवं ते जर नसेल तर काय करायला हवं याबद्दल आता बोलू. 2 माणसं एकत्र आली की वाद, संवाद आणि विसंवाद हे होणारच, कारण शेवटी आपण माणसं आहोत आणि प्रत्येकाला मत असतं. आणि एखादी परिस्थितीच अशी असते की योग्य काय हे कळत नाही आणि त्यामुळे चुकाही होतात, खोटं बोलणं होतं. त्यामुळे नात्यातील विश्वासाला धक्का बसतो, संशय मनात येतो, काही वेळा वाटेल ते बोललं जातं, एखाद्याचा स्वाभिमान दुखावला जातो. अशा वेळी जी व्यक्ती चुकते, विश्वास तोडते, खोटं बोलते, बेफाम बोलते, तिला स्वतःच्या चुकीची जाणीव नसेल तर तिथे ते नातं संपतं किंवा उपचारापुरतं म्हणजे अगदी दिखाव्यापुरतं राहतं. पण जर चुकलेल्या व्यक्तीला चुकांची जाणीव असेल, अगदी मनापासून असेल, तर ते नातं पुन्हा छान सावरता येतं. चुकलेली व्यक्ती मुळात कशी आहे, तिची विचार करण्याची पद्धत काय आहे, तिच्या व्हॅल्यूज काय आहेत, इतर प्रसंगात ती कशी वागते, असा बेस जर का आपल्याला माहिती असेल तर आत्ता झालेली चूक ही खरंच चूक होती, अनवधानाने झालेली होती, का जाणून बुजून समजून उमजून असं वागणं केलं गेलं आहे, हे अगदी सहज कळू शकतं. हे कळण्यासाठी माफ करणाऱ्या व्यक्तीलाही योग्य विचार करण्याची क्षमता, तारतम्य आणि भान असावं लागतं. नात्यामध्ये चूक होते अशा वेळी अर्थातच वाद होतात. वाद झाला तर समोरासमोर बोलणं खूप गरजेचं असतं. काही वेळा मी बोलणार, पण समोरच्याचं ऐकायची माझी तयारी नाही असा स्टँड असतो, कारण माझं बरोबरच आहे. असं असेल तर तिथे मात्र नातं तुटतं, किंवा वरवर सगळं ठीक वाटलं तरी नातं एका बाजूने, एका मनातून थांबलेलं असतं. पण विसंवाद संपवून नातं खरंच छान करायचं असेल तर समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकता यायला हवं आणि त्यावर सारासार विचार करताही यायला हवा. नात्यात जर का चूक सुधारायची असेल तर 2 गोष्टी लागतात: मनापासून माफी मागणं आणि जाणीवपूर्वक, प्रामाणिकपणे, नीट विचार करून माफ करणं. या दोन्ही गोष्टी नात्याचं इक्वेशनच बदलून टाकतात. कसं ते पुढच्या भागात बघूयात. तोपर्यंत तुम्ही विचार करा की तुम्हाला कुणाची माफी मागावीशी वाटते का, किंवा कुणाला माफ करावंसं वाटतं का. भेटूया पुढच्या भागात.